पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करते झाले आणि सुरुवातीला नमन करण्याचा मुद्दा येतो मी सांगितल्याप्रमाणे, आणि त्यांनी आत्मरूपाला नमन केलं, त्याच्या कृपाछत्राची मागणी केली खरं तर, की जे आत्मरूप वेद प्रतिपाद्य आहे, स्वसंवेद्य आहे आणि ते आद्य आहे। उत्पत्ती पालन संहाराचे निज नेले जाने बीज त्याची हाती। तुकाराम महाराजांनी म्हटले की जन्माद्यस्य येता हा या सूत्राचा तो अनुवाद आहे जवळजवळ। त्याच्यामध्ये आद्यत्वाचा उल्लेख आहे मुख्य म्हणजे, तर त्याला नमन केलं आणि असं लक्षात आलं की आपल्याकडे परंपरा सांगते की सुरुवातीला नमन करायचं ते गणेशाला नमन करायचं, कारण गणेश हा विघ्नहर्ता आहे, कार्यसिद्धीस नेणारी ती देवता आहे, त्यामुळं त्याला नमन करायचं असं ठरलेला संकेत आहे। आणि संकेत मोडला की काय मग आत्मतत्वाला नमन केल्याचं कधी ऐकिवात नाही कोणाच्या, आणि हे अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलेलं असणार। आणि ज्ञानेश्वर महाराजांची काय किंवा वारकरी संप्रदायाची जी पद्धत आहे ती कशा प्रकारची पद्धत आहे, उदाहरण जर द्यायचं झालं तर येशू ख्रिस्ताचं देता येईल। येशू ख्रिस्त हा स्वतः धर्मानं यहुदी होता जन्मानं, आणि त्याचा धर्म म्हणजे ज्यू, यहुद्यांचा धर्म तोच येशू ख्रिस्ताचा धर्म, की ज्याचं मूळचं पुस्तक हे जुना करार, ओल्ड टेस्टामेंट ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये मोझेसची वचनं आहेत, ते 10 आज्ञा वगैरे आपल्याला कल्पना आहे त्याची। आणि त्यापेक्षा काही एक वेगळं सांगायला सुरुवात केली येशू ख्रिस्तांनी, आणि पारंपरिक लोक चिडले। आता त्यावेळेला त्यांच्या हातात राजसत्ता नव्हती म्हणून त्यांना काही फार करता आलं नाही, परंतु त्यांनी तक्रार मात्र नक्की केली रोमन सम्राटाकडे। तर त्यावेळेला किंवा इरविसी केली, येशूला विचारण्यात आलं, लोकांनी विचारलं की हे तुम्ही जे सांगताय ते आम्हाला वेगळं वाटतंय जरा परंपरेपेक्षा, परंपरेचा निषेध करणारा आहे असं दिसतं की काय। तर त्यावेळेला ख्रिस्तांनी उत्तर असं दिलं की बाबा मी परिपूर्ती करण्यासाठी आलेलो आहे, नष्ट करण्यासाठी नाही आलेलो। आय हॅव कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय। तर हे फुलफिल करण्याचा मुद्दा असतो। केवळ विध्वंसक डिस्ट्रक्टिव्ह जर अप्रोच घेतला तर समाजामध्ये आहे ती व्यवस्था पण नष्ट होते आणि नवीन व्यवस्था येत नाही, एक प्रकारचा अराजक निर्माण होतो। आणि भगवद्गीतेचं तत्व जे आहे ते लोकसंग्रहाचं तत्व आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांना ते मान्य आहे, वारकरी परंपरेला ते मान्य आहे। त्यामुळं भूमिका जी घेतली परंपरेच्या संदर्भात, म्हणजे विशेषतः वेदांच्या संदर्भामध्ये, ती पूर्ण करण्याची भूमिका आहे। इथे देखील वेद आणि भगवद्गीता यांच्यातला संबंध सांगताना ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत की वेदांमध्ये जी उणीव होती, जी त्रुटी होती, ती भरून काढण्यासाठी गीता आहे। तर त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ही एक परंपरा चालत आलेली आहे ना, मग त्या परंपरेला मान दिला पाहिजे। म्हणून म्हणाले की आत्मरूप जे कुणी आहे ना तेच गणेश आहे, देवा तूची गणेशू, आत्मरूपा देवा, अशी सलग वाचायची होईल।
तूच गणेश. आणि मग ते जे आत्मरूप आहे म्हणजे तेच गणेश, तेच तत्व, आद्य तत्व, त्यालाच गणेश म्हटलं, त्यालाच नमन केलं गणेश समजून, कारण तशी प्रथा आहे, तसा संकेत आहे. आणि पुढे त्याचं वर्णन केलं आणि म्हणाले ते कसं आहे तर सकलार्थमती प्रकाशू. सकल अर्थ, हे लक्षात घ्या की हे पुस्तक, हा ग्रंथ, हा भगवद्गीतेचा अर्थ लावण्यासाठी निर्माण झालेला ग्रंथ आहे. अन्वयार्थ लावतायत म्हणजे त्याच चौकटीत, त्याच परिप्रेक्षात याचा सुद्धा अर्थ लावला पाहिजे आपण. मग सकलार्थ म्हणजे काय की जे अर्थाचे प्रकार आहेत, लक्षात घ्या, मग अभिधा असेल, लक्षणं असेल, व्यंजन असेल, किंवा वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ, दुसरे शब्द, या सगळ्या अर्थांचा प्रकाशक, या सगळ्या अर्थ लावण्याचं काम कोण करतं तर ती बुद्धी आहे. अर्थ लावणं हे बुद्धीचं काम आहे. तर ह्या तिन्ही प्रकारचे अर्थ लावणारी जी मती आहे, त्या मतीचा प्रकाशक, त्या मतीला ते सामर्थ्य देणारा जर कोण असेल तर तो हाच आत्मरूप गणेश आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि जणू काही आता पहा, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. स्वतःला ते या ठिकाणी निवृत्तीदास म्हणजे दुसऱ्याच ओळीमध्ये त्यांनी आपल्या परंपरेचा उल्लेख केला की मी निवृत्तीनाथांचा शिष्य आहे. दास याचा अर्थ शिष्य, सेवक असाही घेतो आपण, पण या ठिकाणी शिष्य आहे. आणि आता ते म्हणतायत निवृत्तीदास, निवृत्तीनाथांचे दास असं म्हणतायत की आता मी जे काही म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या. अवधारी जोजी. नंतर पुढे ती उभी अनेक लोकांना माहिती असते बा की अवधान एकले दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ऐका, अवधान द्या. आमचे पुण्यामध्ये रावसाहेब मेंदळे होते, सरदार घराण्यातले होते, इतिहास प्रसिद्ध घराणं. आप्पा बळून चौक म्हणतो ना आपण ज्याला पुण्यामध्ये, ते आप्पा बळून म्हणजे ते घराणं पानपतच्या लढाईपासून मराठी साम्राज्याच्या सेवेमध्ये, तर त्यांच्यापैकी, आणि ते बॅरिस्टर होते, पण त्यांनी कृष्णमूर्तींचा खूप चांगला अभ्यास केला. तर आमच्या वडिलांचे त्यांचे संबंध फार चांगले होते, म्हणजे वडिलांचे ते गुरुतुल्य मित्र होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय, ते ज्ञानेश्वरी आणि कृष्णमूर्ती, जे कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातले मोठे विचारवंत मानले जातात, मोठा त्यांचा प्रभाव होता. मुळात थिओसॉफीच्या परंपरेतले, पण ती परंपरा बाजूला करून त्यांनी त्यांचं एक वेगळं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि जगभर त्यांना अनुयायी मिळाले. आपल्याकडचे प्रसिद्ध अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन ही जी मंडळी होती, ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामात आणि भारताच्या राजकारणात फार मोठा भाग होता, ती कृष्णमूर्तींनाच मानणारी अशा प्रकारची मंडळी होती. तर रावसाहेब तो प्रयत्न करायचे की ज्ञानेश्वरी सांगताना ते कृष्णमूर्तींच्या परिभाषेत सांगता येईल का. आणि रावसाहेबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ताईसाहेब या तर ज्ञानेश्वरीवरचे अखंड प्रवचन करायचे. आणि ताईसाहेबांची इतकी चांगली मराठी भाषा मी अजून दुसऱ्या कोणाची ऐकली नाही, आणि ती भाषा ज्ञानेश्वरीमधली होती मुख्य म्हणजे. पण तो भाषिक मुद्दा वेगळा. मला सांगायचा मुद्दा या ठिकाणी कोणता आहे तर अवधारी जोजी, अवधान ऐकलं दिजे. तर कृष्णमूर्ती नेहमी म्हणायचे बोलताना त्यांच्या ह्याच्यामध्ये लिसन. तर रावसाहेब म्हणजे पहा, ते लिसन म्हणतात ना कृष्णमूर्ती, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं ते अवधान ऐकले दिजे किंवा अवधार तुझे. लिसन म्हणजे नुसतं ऐका, कानाने ऐका असं नाही, तर लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐका. अवधारी जोशी. आता हे अवधारी जोशी ते कोणाला म्हणतायत, खरं तर ते आत्मरूपाचंच चाललेलं आहे की कदाचित ते आत्मरूपाला म्हणतात की अरे बाबा तुझं सांगतोय मी तुला. निवृत्तीनाथ नाही म्हणतात, हे ऐका. गुरु आणि शिष्य हे दोन्ही नाहीतच आहेत, एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याची करुणी. गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये स्वतःला विभाजित करणारं हे तत्व आहे.
त्यामुळे शिष्य गुरुला ऐकवतो, शिष्य आत्मरूपाला ऐकवतो, आणि ते आता सगळ्यांनाही. त्याच्यामुळं अवधारी जो हा शब्द असा व्यापक आहे. आत्मरूपाने ऐकावं, स्वतः निवृत्तीनाथांनी ऐकावं, प्रोत्साहन द्यावं, आशीर्वाद द्यावा, आणि जो संत मंडळींचा श्रोतृ समुदाय जमलेला आहे त्यांनी सुद्धा ऐकावं. अवधारी दोषी म्हणजे आत्मरूप ब्रह्म. आता पहिल्यांदा शब्द आला आत्मरूप, मग म्हणाले गणेश, तोच गणेश आहे. मग आता गणेश म्हटल्यानंतर लगेच आपल्या डोळ्यापुढे एक काहीतरी सगुण साकार अशा प्रकारचं रूप येणार. आत्मरूप जोपर्यंत म्हणतायत तोपर्यंत ते तसं म्हटलं तर निर्गुण निराकार आहे. निराकार तर निश्चितच असणार आहे. आणि आत्ता जेव्हा तुम्ही गणेश म्हणता तेव्हा निश्चितपणे श्रोत्यांच्या अपेक्षा अशा असणार की कसला त्यांचा गणेश आहे, त्या गणेशाचं वर्णन केलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे कितीतरी कवणं आहेत, शाहिरांची कवणं आहेत. अगदी तमाशात सुद्धा सुरुवात गणापासून होते. गणपतीला नमन असतं सगळीकडे, मग त्याचं वर्णन असतं. आता ज्ञानेश्वर महाराज त्यांना अपेक्षित असणाऱ्या गणेशाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर ते म्हणतात की अरे, ज्याला शब्दब्रह्म म्हणतो आपण तीच त्या गणेशाची मूर्ती आहे. आता शब्दब्रह्म हा शब्दप्रयोग जो आहे ना, तो जेव्हा तुम्ही अतिशय संकुचित अर्थाने वापरतात तेव्हा तो फक्त वेदापुरताच वापरला जातो. हे काय शब्द वापरतात? शब्दब्रह्म अशेष, अशेष शब्द आहे, म्हणजे काही उरलं नाही त्याच्या बाहेर. मग वेद आले, पुराण आली, साहित्यशास्त्र आलं, नाटकं आली, काव्य आले, सगळं पुढे येते बघा. म्हणजे या गणपतीची जी मूर्ती आहे ती अशा प्रकारे शब्दब्रह्माने बनलेली मूर्ती आहे, शब्दांनी बनलेली मूर्ती आहे. शब्दब्रह्म अशेष. आणि मी तर पुढे सांगेन की त्याच्यामध्ये त्यांनी वैदिक परंपरेबरोबर अवैदिक परंपरेचाही समावेश केलेला आहे. त्याची मूर्ती सुवेश शब्दब्रह्म. आता अशा प्रकारे शब्दब्रह्म या कल्पनेचा उपयोग ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी भर्तृहरींनी केलेला आहे. भर्तृहरी हे मोठे व्याकरणकार वगैरे, किंवा त्याला आपण भाषेचे तत्वज्ञ म्हणतो, फिलॉसॉफर ऑफ लँग्वेज असे होते. त्यांचा वाक्यपदीयम हा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. आणि विशेषतः अर्थ कसा निर्माण होतो या संबंधी त्याने एक सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताला म्हणतात स्फोट. तर स्फोट सिद्धांताचे प्रवर्तक, की शब्द उच्चारला आपण, शब्दातून अर्थ कसा निर्माण होतो. मग शब्दाचा एकेका शब्दाचा अर्थ असतो. मग वाक्य जेव्हा निर्माण होतं, अनेक शब्दांपासून वाक्य निर्माण होतं, मग त्या सगळ्या शब्दांच्या अर्थाची ती गोळाबेरीज म्हणायची, एक वेगळंच काहीतरी निष्पन्न होतं म्हणायचं. स्फोट सिद्धांत. तर त्यांनी शब्दब्रह्म वाक्यपदीयमध्ये सुरुवात अशाच प्रकारे झाली. शब्दब्रह्म तर भर्तृहरींचं शब्दब्रह्म, आणि त्याच्यानंतर थेट तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं शब्दब्रह्म मिळतं. म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांना काश्मीर शैव विचार माहिती आहेत, तसं काश्मीर शैव विचारांच्या अगोदरच्या काळामध्ये भर्तृहरी होऊन गेले, त्यांचाही माहिती आहे सगळं. म्हणून ते शब्दब्रह्म म्हणतात की तो जो गणेश आहे त्याची जी मूर्ती आहे ती या सगळ्या शब्दब्रह्मानं बनलेली आहे. आणि मग ती जी मूर्ती आहे सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरविता असे अक्षर आहेत, वर्ण आहेत, आणि तेच शरीर आहे. शब्दाचं किती महत्व आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्द चामुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्द ब्रह्म. शब्दाचं इतकं महत्व आहे की शब्द भाषा ही जणू काही ईश्वरच आहे. तर तीच कल्पना या ठिकाणी आहे. शब्दब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवता असे. म्हणजे मग आता तो जो गणेश आहे त्या गणेशाची मूर्ती सुवेश,
तिचं उत्तम अशा प्रकारे सजवलेली आहे, वेशभूषा आहे, अलंकार आहेत, असं ते वर्णन करतायत. आणि मग ती कशी आहे. आता हे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांना शब्दब्रह्म सांगायचं आहे आणि ते अशेष सांगायचं आहे म्हटल्यानंतर त्या सगळ्यांचा समावेश व्हायला पाहिजे त्या गणेशामध्ये. मग तो द्विभुज गणपती चालणार नाही, त्याच्यात ते मावणार नाही. लक्षात घ्या, त्या कल्पनेमध्ये, त्या रूपकामध्ये गणपतीच्या द्विभुज. चतुर्भुज सुद्धा कमी पडेल म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी षडभुज गणेशाची कल्पना केली, 6 हातांचा गणपती. आणि असतो बरं का, आमचे ज्येष्ठ विचारवंत पूर्वीच्या काळात होऊन गेलेले, की महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांना नेपाळमध्ये एक मूर्ती सापडली षडभुज गणेशाची. आणि तिचा फोटो त्यांनी प्रसिद्ध केला, दाखवला. आमच्या नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये मी काही दिवस त्याचा मानद संचालक होतो, त्या संग्रहालयाचा. षडभुज गणपतीची मूर्ती आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची काही फक्त कल्पना नाही आहे, तशा मूर्ती असायच्या. तर षडभुज मूर्ती आहे. आणि मग आता माऊलींचं काम सोपं झालं, की आता या सगळ्या ज्ञानाचा समावेश, की जे ज्ञान शब्दातनं प्रगट झालेलं आहे, आता आपल्याला करता येईल बरोबर शब्दब्रह्मामध्ये. आणि ते शब्दब्रह्म म्हणजेच हा गणेश आहे, म्हणजेच आत्मरूप आहे. कारण आत्मरूप गणेश स्मरण, मी तुम्हाला 14व्या अध्यायातल्या ओळीचा संदर्भ दिला होता, आत्मरूप गणेश आहे. मग पुढे काय होतंय, मग अनेक गोष्टी सांगतायत, तपशिलाने सांगतायत, की स्मृतितेचे अवयव, देखा अंगिक भाव, तेथं लावण्याची ठेव अर्थ शोभा. हे एक एक वर्णन करून सांगतायत. स्मृती ग्रंथ आहेत, ते वेगवेगळे अवयव आहेत. षडभुज वेगळे ठेवले त्यांनी या ठिकाणी. अष्टादशे पुराणे, तीची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी आणल्या. परंपरेमध्ये जेवढं म्हणून ज्ञान शब्दातून व्यक्त झालेलं होतं, ते सगळं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज या शब्दब्रह्माच्या रूपकामध्ये आणतात. आणि एरवी आपण गणेश ही विद्येची देवता मानतो, ज्ञानाची देवता मानतो. त्यामुळे अगदी योग्यच आहे की हे रूपक करताना त्यांना गणेशाची आठवण व्हावी. पदबंध नागर, त्याची रंगाथिले अंबर वस्त्र आहे, त्याचं साहित्यवाणे सपूर उजाळाचे. आणि पुढचा मुद्दा बघा, देखा काव्य नाटका. इथे मला तुम्हाला आणायचं आहे. काव्य आणि नाटक जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणुधुनुती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. गणपतीच्या कमरेला जी मेखला आहे, त्या मेखलेला असे छोट्या 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 अशा घंट्या लावलेल्या आहेत. घंटिका म्हटलं, क्षुद्र घंटिका छोट्या आहेत. आणि त्या काय करतात, त्याची ऋणुधुनुती. आणि त्या जेव्हा आवाज करतात, काव्य नाटकं, लक्षात घ्या. कारण पुढचा शब्द बघा, अर्थध्वनी. इथे तो मुद्दा आला. मग मी सांगितलं की नाही मागच्या प्रवचनामध्ये कालच्या, की ध्वन्यर्थ, अर्थध्वनी ही आनंदवर्धनांनी मांडलेली कल्पना, जिचा अभिनवगुप्तांनी लोचन टीकेमध्ये विस्तार केला, की त्यात जो अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे, व्यंजना ज्याला म्हटलं आपण, ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्याच ओळीमध्ये सकलार्थमती प्रकाशो असा केला. तिथे काव्य नाटकांचा अर्थ कसा निर्माण होतो. शास्त्राचा जो अर्थ आहे ना, तिथे अभिधा आहे, तिथे सरळ अर्थ आहे. तिथे उलट एका शब्दाला एकच अर्थ असा आग्रह आहे, नाहीतर गोंधळ होईल. एकाने एक अर्थ घ्यायचा, तो गोंधळ करणारे करतातच, तो काय मुद्दा वेगळा, पण तो होऊ नये अशा अपेक्षा असते. म्हणून शास्त्राचा व्यवहार जोपर्यंत असतो तोपर्यंत मुद्दाम होऊन 2 अर्थाचे, 3 अर्थाचे, सूचित अर्थाचे शब्द वापरायची मुभा नसते. एक शब्द एक अर्थ असं जेवढं तेवढंच चांगलं असं मानलं जातं. आणि इतकंच नव्हे तर मधल्या काळामध्ये, आता गेल्या शतकामध्ये पाश्चात्य विचारवंतांनी असं प्रयत्न देखील केला की एक अशी आदर्श भाषा निर्माण करायची, आयडियल लँग्वेज, की ज्याच्यामध्ये
मोठमोठे रसेलसारखे लोक त्याच्यामध्ये होते त्या महाप्रकल्पामध्ये. तो वेगळा मुद्दा. इथे कसा मुद्दा आहे की ठीक आहे, शास्त्राच्या बाबतीमध्ये आपण मान्य करतो, पण जेव्हा काव्यनाटकांचा विषय येतो तेव्हा मात्र आपल्याला असं म्हणावं लागतं की शब्दार्थ चालणार नाही, नुसता वाच्यार्थाचा उपयोग नाही. तर तिथे कुठेतरी लक्षणं तर असतेच, पण त्याच्याही पुढे जाऊन व्यंजनेकडे गेलं पाहिजे, आपल्याला ध्वन्यार्थाकडे गेलं पाहिजे. कसं आहे की लक्षणं आणि व्यंजने याचा शब्द फरक समजून घ्या. लक्षणेमध्ये मूळचा जो अर्थ असतो तो नाकारलेला असतो, किंवा तो जर कोणी सांगायचा प्रयत्न केला तर ते हास्यास्पद होईल. व्यंजनेचं तसं नाही. व्यंजनेमध्ये तुम्ही मूळचा वाच्यार्थ जो आहे, जी अभिधा आहे ती अबाधित ठेवून एक असा अर्थ सांगता वेगळा की तो त्याच वेळेला कसा आहे सांगा, सुंदर पण आहे. म्हणजे ती सौंदर्य निर्मिती असते भाषेच्या माध्यमातून. अर्थध्वनी. आणि हे कसं आहे, मग तो संपूर्ण ध्वनी सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे आणलेला आहे आणि महत्वाचा आहे. म्हणजे भर्तृहरी आले, आनंदवर्धन, अभिनवगुप्त, भरतमुनी हे खरं तर आलेलेच आहेत. आणि आत्ता या ठिकाणी आपण बघतोय की अर्थध्वनी म्हणजे आनंदवर्धन ते या ठिकाणी येत आहे. ध्वन्यर्थ आहे तो. आणि उदाहरण कसं आहे, ध्वन्यर्थ कसा निर्माण होतो हे सांगतायत मंडळी काश्मीरची, की अनुरणन. अनुरणन म्हणजे असं पहा, घंटी असते आपल्याला, आपण देवळात जातो, घंटीला लुळी असते, त्याला लुळी म्हणतो आपण, धातूचीच असते ती, पण ती अशी तिला धक्का देतोय, मग ती त्या घंटीवरती आदळते आणि त्यातनं एक आवाज होतो. आणि तो आवाज त्याच्या अशा लहरी निर्माण होतात, असे कंप निर्माण होतात आणि तो असा पसरतो. त्याला म्हणतात अनुरणन. तर मुळातला शब्द असतो त्याचा ध्वनी निर्माण होतो आणि तो ध्वनी फक्त वाच्यार्थात थांबत नाही. खरं तर म्हणजे तो जो ध्वनी आहे शब्दाचा त्याचं असं अनुरणन होतं. त्याला आणखीन एक शब्द प्रयोग आहे, मला वाटतं मीमांसकांच्या लोकांनी कुठेतरी पहिल्यांदा केला असेल. विचितरंग न्याय म्हणतात त्याला. समुद्र असतो की नाही, लाट येते आणि लाटेत मग अशी छोटी लाट, मग छोटी लाट, मग तरंग, लहरी करत 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 अशी थेट किनाऱ्यावरती व्यापते. असाच अर्थ निर्माण होतो. ध्वन्यर्थ निर्माण होण्याची प्रक्रिया हीच असते. म्हणून त्या ध्वन्यर्थाचं उदाहरण देताना आनंदवर्धन हे घंटीचंच उदाहरण देतात, लक्षात घ्या. आणि म्हणून बरोबर सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी की ऋणधनुती क्षुद्र घंटिका अर्थ ध्वनी. मग प्रमेय आहेत, मी त्याच्यात फारसं जाणार नाही, पण म्हणजे या ठिकाणी संपूर्ण हा सिद्धांत सांगितले. आणि आता तो आपल्याला भगवद्गीतेला लावायचा आहे. आता मी तुम्हाला म्हणालो की आनंदवर्धनांनी भगवद्गीतेवरती एक भाष्य लिहिलं होतं, ते उपलब्ध नाही. अभिनवगुप्तांचं आहे, पण त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने अर्थाचा विचार केला नाही, फक्त एके ठिकाणी केला. आणि तो कुठे गेलेला आहे, गमतीची गोष्ट आहे. त्यांनी तो विचार मांडताना ध्वन्यर्थाच्या संदर्भामध्ये ते म्हटलंय की भगवद्गीतेमधला श्लोक आहे. काय श्लोक आहे तुम्हाला माहिती आहे की या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. जेव्हा बाकीचे लोक सर्वसामान्य झोपलेले असतात तेव्हा हा संयमी स्थितप्रज्ञ जागा असतो, असं म्हटलं. तर वाच्यार्थाने घ्यायचं काय, तर अभिनवगुप्त म्हणतात नाही, ते ध्वन्यर्थाचं उदाहरण आहे. तरी त्यातलं सौंदर्य काय आहे हे फारसं सांगत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगतायत आपल्याला, हा ध्वन्यर्थ कसा निर्माण होतो. अगदी संपूर्ण 6व्या अध्यायाच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की श्रीकृष्णाने काय केलं. त्या ध्वनिताचे मी काय करतोय आता, कृष्णाने जे सांगितलं त्याचं ध्वनिताचे केने उकललो तो. म्हणजे ही सगळी प्रक्रिया ती अर्थध्वनीची प्रक्रिया आहे, ते सांगतायत अर्थध्वनी. आणि
मग पुढचा मुद्दा असा आला जो महत्त्वाचा सांगायचा या ठिकाणी मुद्दा, की बाकीच्या काही गोष्टी बघा तुम्ही. देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. पुढे गमतीची गोष्ट आहे. 6 हातांचा गणपती आहे म्हणून षड्दर्शन तिथे आहेत. षड्दर्शन आहेत आणि प्रत्येक हातामध्ये एक एक आयुध आहे. अशी ती कल्पना आहे मूर्तीची. मूर्ती म्हटल्यानंतर मूर्तीच्या हातामध्ये आयुध असतं काहीतरी. मूर्तीशास्त्राचे जाणकार लोक तुम्हाला सांगतील विष्णूला 4 हात असतात. शंख चक्र गदा पद्म ही 4 आयुध असतात आणि विष्णूच्या 24 मूर्ती असतात. तर 24 मूर्तीमध्ये फरक कसा करायचा? हा वासुदेव आहे आणि हा संकर्षण आहे, हे कसं ओळखायचं? हा केशव आहे. तर त्या 4 हातांमधल्या आयुधांच्या क्रमाने ओळखायचं. क्रम बदलतो. जो क्रम उदाहरणार्थ अनिरुद्धाकडे असेल तो केशवाकडे नसेल, तो संकर्षणाकडे नसेल, वगैरे वगैरे. तर षड्दर्शन आहेत म्हणजे ते बाहू आहेत, त्या भुजा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आयुध आहेत. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक शब्द प्रयोग फार महत्त्वाचा केलेला आहे की विसंवादे धरिती आयुधे हाती. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या सगळ्या षड्दर्शनांमध्ये एकमेकांशी विसंवाद सुद्धा आहे. त्याच्यातून समन्वय करण्याचा प्रयत्न केला लोकांनी, नाही असं नाही, निश्चितपणे केला. सगळ्यात समन्वयाचं उदाहरण म्हणजे बादरायणांचं ब्रह्मसूत्र लिहिली. अलीकडच्या काळात गुलाबराव महाराज होऊन गेले आपल्याकडे विदर्भामधले. तर त्यांना लोक समन्वय महर्षीच म्हणतात. ते अगदी चार्वाक दर्शनाचा सुद्धा समन्वय करू शकतील किंवा केला एकूण वैदिक विचारांशी, अद्वैत विचारांशी त्यांच्या दृष्टिकोनातून. तो विसंव आहे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. नाही कसं म्हणणार तुम्ही? उदाहरण दिसतो तर खरा, मग त्याचा परिहार कसा करायचा विरोधाचा तो वेगळा मुद्दा आहे. त्याची मेथड आहे, त्याची पद्धत आहे मीमांसकांनी घालून दिलेली. आणि तीच पद्धत इकडे ब्रह्मसूत्रामध्ये बादरायणाचार्यांनी देखील अनुसरली आहे, अवलंबिली आहे. तर म्हणून आहेत ती. आणि मग ते काय म्हणतायत माहिती आहे का? पुढचा मुद्दा आला तरी तरकुतोची फरशू. परशू असतो गणपतीच्या एका हातामध्ये. तर्काची तुझं कुऱ्हाडच आहे, परशूच आहे. तर्काने तुम्ही पटापट काही कोणाची पर्वा न करता एक वैचारिक धार असते, सरळ घुसता असं कापतच जाता, काही चालत नाही. आपण तर्क कठोर शब्द वापरतो, तर्क कर्कश असा शब्द वापरतो आपण. त्याचा अर्थच मुळात तो जो निष्कर्ष निघतो तो काढावाच लागतो. म्हणून तर्कुतोची परशू. नीतिभेदू अंकुशू. नीतिभेद मी तुम्हाला सांगितलं की शब्द ब्रह्म आहे आणि अशेष आहे, काही राहता कामा नाही त्याच्या कक्षेबाहेर. आता बऱ्याच लोकांनी नीतिभेदाचा अर्थ भलताच काहीतरी लावला. कुणी म्हटले वैशेषिक विचार आहे, कुणी म्हटलं आणखीन काय. न्यायाचं तर स्वतंत्रपणे आलं की तर्क हे न्यायच आहे. नीतिभेद काय आहे? तर नीती म्हणजे या ठिकाणी राजनीती आहे की जी बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्यापासून चालत आलेली आहे. उशनस किंवा कवी दैत्यगुरु शुक्राचार्य. आणि केवढा महत्वाचा मनुष्य आहे तो लक्षात घ्या. श्रीकृष्ण परमात्म्यानं 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना सांगितले की कविनाम कोण आहे? मी शुक्राचार्य आहे. तर कवी म्हणजे कविता करणारा असा अर्थ नाही या ठिकाणी. तर कवी म्हणजे राजनीतिज्ञ शुक्राचार्य आणि इकडे देवांचा गुरु बृहस्पती. तर इथनं भारतीय राजनीतीची सुरुवात होते. आणि मग माहिती आहे तुम्हाला चाणक्य वगैरे वगैरे करत करत क्षेमेंद्र करत करत आपण थेट अलीकडच्या काळामध्ये येऊन गेले. कामंदक असेल किंवा आणखीन बाकीचे लोक होते. अगदी स्मृती ग्रंथात सुद्धा कुठेतरी एक चॅप्टर असतो राजनीतीचा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आज्ञापत्र आहेत, रामचंद्रपंत अमात्य त्यांच्या नावे मोडतात. अगदी थेट शेवटी सवाई माधवरावाची शिक्षा म्हणजे शिक्षण इथपर्यंत आपली परंपरा आहे राजनीतीची. तर नीतिभेद अंकुशो या सगळ्या माणसांच्या मानवी
जीवनामधल्या सामाजिक व्यवहारांच्यावरती अंकुश कोणाचा असतो, नियंत्रण कोणाचं असतं? जे नसेल तर जी अवस्था निर्माण होती तिला आपण म्हणतो अराजक, आणि अराजक कधीच चांगलं नसतं. तर त्या ठिकाणी हे नीतिशास्त्र म्हणजे राजनीतिशास्त्र लागतं. तर ते त्या गणेशाच्या हातामध्ये आहे. वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे. एका हातामध्ये मोदक आहे आणि तो वेदांत आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. आता या ठिकाणी मोठी गंमत आहे. हे ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणारे लावणारे सगळे लोक जे याच्या आधी होऊन गेले आपल्या परंपरेमध्ये ते पारंपरिक वैदिक धर्माला पूर्णपणे प्रमाण मानणारे असेच होते. आणि त्यांच्या पद्धतीने कुणी म्हणायला लागलं अरे बौद्ध मत म्हणजे मीमांसक, कारण ते बुद्धीला धरून वागत होते वगैरे वगैरे. तर मी म्हणालो ठीक आहे, त्या चौकटीत जर तुम्हाला अर्थ लावायचा असेल तर चांगला अर्थ आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ते जेवढं म्हणून ज्ञान भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये उपलब्ध असेल ते सगळं इथं आणू इच्छितात. मग त्यांच्या पुढे हा वैदिक अवैदिक भेद नाही. बौद्ध मत म्हणजे बौद्धच मत आहे, लक्षात घ्या. त्याचा वेगळा अर्थ लावायची गरज नाही. तुम्ही म्हणाल की बौद्ध मत तर अवैदिक आणि वैदिकांनी त्याचा शंकराचार्य कुमारील भट्ट वगैरे लोकांनी त्याचा प्रतिवाद केला असेल ना. पण हे जे काही निर्माण झालं आपल्याकडे, न्यायदर्शन पुढे सरकलं, वेदांत पुढे सरकला, तो कसा सरकलेला आहे पुढे? बौद्धांशी वाद करतच त्यांचा विकास झालेला आहे मुख्यत्वे. म्हणून बौद्धांना टाळू शकत नाही तुम्ही. पण मग आता बौद्धांचा देखील समावेश करायचा आहे त्यांच्या विचारांचा. कसा करणार ते? तर ज्ञानेश्वर महाराज मी तुम्हाला सांगितलं की परंपरा आम्ही मोडायला नाही आलेलो, आम्ही परिपूर्ण करायला आलेलो आहे. असतील भांडणं वैदिकांची अवैदिकांची, एका पातळीवरती असू देत, वेळेला तर आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ. पण आम्ही जेव्हा व्यापक दृष्टिकोनातून बघतो तेव्हा आम्ही असं सांगतो की बौद्ध मत संकेतू हा काय आहे? वार्तिकांचा आहे. कोण वार्तिक? आता वार्तिक म्हणजे एक प्रकारचं भाष्य असतं आणि मीमांसकांच्या मध्ये ते आहे, कुमारील भट्ट असतील, शवर स्वामींच्या याच्यावरती वार्तिकं दिली लोकांनी, हे चालू असतं. प्रभाकरांचं असेल. पण इथे तसं नाही आहे. इथे बौद्धांचं पण वार्तिक आहे आणि बौद्धांमधला फार मोठा विचारवंत धर्मकीर्ती, त्याचं प्रमाण वार्तिक ग्रंथ प्रचंड प्रसिद्ध त्या काळामध्ये. आणि वार्तिककार पटल्यानंतर धर्मकीर्तीचं नाव येतं. तर तो बौद्ध मत म्हणजे बौद्धांच्या एकूण मतासाठी त्यांनी प्रातिनिधिक नाव दिले की वार्तिकांचा. म्हणजे बौद्धांच्या मध्ये सुद्धा तशी अनेक मतमतांतर आहेत, अनेक स्कूल्स आहेत त्यांचे सुद्धा. पण एक स्थूल मानाने आपण काय म्हणतो की ते अनात्मवादी आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज आत्मवादी आहेत, बौद्ध अनात्मवादी आहेत. मग आता अनात्मवादाचा सिद्धांत खोडून काढण्यासाठी काही युक्तिवाद करायची आवश्यकता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्हाला त्याची गरज नाही. का गरज नाही? गरज यासाठी नाही की एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू. तो दात जो आहे गणेशाच्या हातामधला तो तुटलेलाच आहे. बौद्ध मत संकेत तो वार्तिकांचा. तो अनात्मवादाचा सिद्धांत खोडण्याची गरज नसते. मी नाही म्हणण्यामध्येच मी आहे असं होतं, म्हणून तो स्वभावतच खंडित आहे. पण त्याचा आम्ही आदर करतो, आमच्या ज्ञानामध्ये तो येतो, लक्षात घ्या. म्हणजे गोष्ट अशी कुमारील भट्टांची सांगतात लोक की त्यांना बौद्धांचं खंडन करायचं होतं, पण त्यासाठी बौद्धांचा विचारमान समजून घेतला पाहिजे. म्हणून ते छद्मवेशाने बौद्ध आचार्याकडे गेले, त्याच्याकडनं शिकून घेतला सगळा विचार बौद्धांचा आणि मग ते विचाराचा विरोध करू शकले, प्रतिवाद करू शकले. म्हणजे तो तुमच्या ज्ञानाचा भागच आहे ना, तो कसा नाकारणार? म्हणून या पद्धतीने आता मी राजनीती म्हणतो, राजनीतीमधला एक फार मोठा धागा जो आहे तो चार्वाकांचा, लोकायतांचा आहे. एक लक्षात घ्या. हे सगळं जे आहे ते आमचं आहे, सगळ्यांचं मिळून आहे, सगळ्यांचं संचित आहे. त्याच्यामध्ये आम्ही असे तुकडे नाही करणार. आम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे शब्दब्रह्म म्हटल्यानंतर. म्हणून ह्या शब्दब्रह्माचं, या गणेशाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये स्वभावता खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा, मग पुढच्या गोष्टी ते सांगायला लागले वगैरे वगैरे वगैरे. आणि बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही. धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू. या ठिकाणी विचार जर कुठला असेल तर धर्माचा विचार करणारं शास्त्र म्हणजे मीमांसा शास्त्र आहे. गणपतीचा एक वरद असतो ते त्याचं आहे.
बाकीच्या काही गोष्टी मी सोडतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी काय सांगतो की संवादुतोची दशनू जो समता शुभ्र वर्णू, गणपतीचे दात आहेत, तो तर खंडित आणि एक बाहेर दिसणारे आहेत सरळ सरळ, तर त्या दातांचा वर्ण कोणता आहे? शुभ्र वर्ण आहे. आता मला सांगा, गणपतीच्या दातांचा वर्ण शुभ्र आहे हे सांगायची काय गरज आहे? गरज आहे, कारण भगवद्गीतेमध्ये रसध्वनी आहे, रस आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा प्रश्न असा आहे की कोणता रस आहे? आणि तो शांत रस आहे. परंपरेमध्ये नाट्यशास्त्राच्या, साहित्यशास्त्राच्या प्रत्येक वर्णाच्या प्रत्येक रसाच्या संदर्भात एक एक वर्ण सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा तो अभिनीत केला जातो रस रंगभूमीवरती, तेव्हा त्याची एक देवता असते, त्याचा वर्ण असतो. तर शांतरसाचा वर्ण शुभ्र आहे. भगवद्गीतेत जर शांतरसाचा परिपोष असेल, की जो आहेच, कारण आनंदवर्धनादी मंडळी म्हणतात की महाभारतच शांतरसात्मक आहे, मग भगवद्गीतेमध्ये आलाच शांतरस. मग त्याचं नेपथ्य म्हणजे खरोखरचं नाही, ते काही नाटक नाही, ते काव्यच आहे. पण नाटकालाही काव्य म्हणतात, लक्षात घ्या. काव्य प्रकार फार व्यापक आहे. अभिनय न करता जे नाट्य असतं ते काव्य असं म्हणू शकतो आपण. तर तिथे कुठेतरी तुम्हाला शुभ्रवर्णाचा उल्लेख केला की मग लक्षात येतं, ते सुचवलं जातं धन्यरसाच्या माध्यमातून की अरे इथे शांतरस आहे. आणि मग अवगमले या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी आली सेविती. कदाचित मगाशी धर्माचा उल्लेख केला ते धर्मशास्त्रही असेल, मीमांसा असणार नाही कदाचित, कारण या ठिकाणी दोन मीमांसा म्हटलं, पूर्व आणि उत्तर. ते काय आहेत सांगा? दोन कान आहेत त्या गणपतीचे, आणि बोधमदामृत मुनी आली सेवती गंडस्थळ असतं. त्या गंडस्थळामधनं बोधमद स्त्रवतो आणि त्याचं सेवन मुनी करतायत. आणि पुढचा शेवटचा मुद्दा सांगतो की प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैततेची निकुंभ. ते जे असतं ना गंडस्थळ, त्याचे दोन भाग असतात त्या कपाळाच्या गणपतीच्या, डावीकडचा आणि उजवीकडचा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे द्वैत विचार आणि अद्वैत विचार हे त्या कपालाचे दोन भाग आहेत. म्हणजे पहा, ज्ञानेश्वर महाराज वेदांत सांगतात, त्या ठिकाणी आणतात, परंतु तो आणताना अद्वैत विचारच फक्त जवळ ठेवायचा आणि द्वैताला धुडकावून लावायचा असं नाही करत. ते तोही या परंपरेचा भाग आहे, शब्दब्रह्माच्या मधलाच हिस्सा आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही वादविवादाच्या पातळीवरती अद्वैताचा पक्ष धरा, द्वैताचं खंडन करा, ते चालत आलं आहे. पण जेव्हा आम्ही असा एक व्यापक विचार करतो एकूण आपल्या सगळ्या ज्ञान परंपरेचा, तेव्हा द्वैत आलं आणि अद्वैत सुद्धा आलं. पूर्वमीमांसा आली, उत्तरमीमांसा सुद्धा आली, वैदिक आले, अवैदिक आले, धर्म आला आणि नीती म्हणजे राजनीती आली. हा संपूर्ण परंपरा भारतातल्या ज्ञानाची ज्ञानेश्वर महाराजांनी त्या शब्दब्रह्माच्या गणपतीच्या रूपकामध्ये आणलेली आहे. उपरी दशोपनिषदे त्याच्यात त्यांनी फरक केलेला आहे थोडासा. म्हणजे वेद आपण शब्द व्यापक आहे, पण त्यात उपनिषद म्हणतो आपण, ती कशी आहेत की जी उदारे ज्ञान मकरंदे ती एक कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. आणि शेवटचा मुद्दा अकार चरण युगल, ओंकार आहे ना, ओम नमो जे अद्या, परत तो ओम त्यांनी सोडलेला नाही, ते अनुसंधान आहे. उकार उदर विशाल, उ आणि मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले, मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. त्याप्रमाणे तो आत्मा हा आद्य आहे एकूण सृष्टीचा, विश्वाचा. त्याप्रमाणे ओंकार हा सगळ्या शब्दसृष्टीचा आदी आहे, म्हणून ते आदिबीज म्हटलं त्याला. आणि त्यालाही मी नमस्कार करतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.